नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट सुदाम गावाने. आज आपण बघूया सायबर क्राईम कसा घडतो व त्यापासून आपण आपली सुरक्षा कशी करू शकतो. जेव्हा तुम्हाला मोबाईलवर एखादा अनोळखी व्यक्तीकडून एखादी लिंक येत असेल अथवा तुम्हाला लॉटरी किंवा एखादा ड्रॉ लागल्याची तुम्हाला ते माहिती सांगत असेल व ती लिंक ओपन करण्यास सांगत असेल, तर अशा परिस्थितीत तुम्ही ती लिंक ओपन करू नये. कारण त्या लिंकद्वारे ते तुमचा मोबाईल हॅक करू शकतात. तसेच त्या लिंकद्वारे तुमच्या बँकेची इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे जाते. तुम्ही लिंक ओपन केल्यानंतर ते तुम्हाला काही स्कीम लागल्याचं अथवा तुमचं काय पार्सल आल्याचं असे तुम्हाला आमिष दाखवतात व त्याच्या अनुषंगाने तुमच्याकडून ओटीपी मागवतात आणि तुम्ही ओटीपी दिल्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये रक्कम त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होते. अशा वेळेस तुम्ही त्यांना कधी ओटीपी सांगू नये. तरी देखील तुमच्याबरोबर असा फ्रॉड झाल्यास व तुमच्या अकाउंटमधून पैसे वजा झाल्यास तुम्ही तात्काळ सेंट्रल गव्हर्नमेंटच्या 1930 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून तुमची तक्रार नोंदवावी. तुम्ही या क्रमांकावर तक्रार नोंदवल्यानंतर ज्या अकाउंटला ते पैसे गेले असतील त्या अकाउंट तात्काळ फ्रीज करण्यात येईल. तसेच तुम्ही cybercrime.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचे नाव, पत्ता, नजीकचे पोलीस स्टेशन, जिल्हा, तसेच तुमची कुठल्या बँकेतून रक्कम वजा झाली त्या बँकेची माहिती, तसेच समोरच्या व्यक्तीच्या ज्या बँकेच्या अकाउंटवर रक्कम ट्रान्सफर झाली असेल त्याचा तपशील, तसेच तुमची रक्कम गुगल पे अथवा फोन पे अथवा कुठल्या माध्यमातून वजा झाली त्याची माहिती, ट्रान्झॅक्शन आयडी, याची सर्व माहिती तुम्हाला त्या साईटवर माहिती द्यावी लागेल अथवा अपलोड करावी लागेल. तर तुम्हाला एक कंप्लेंट नंबर मिळेल व त्या कंप्लेंट नंबरच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या तक्रार कुठपर्यंत आली, त्याचा तपास लागला किंवा नाही लागला किंवा त्या व्यक्तीचं अकाउंट फ्रीज केलं की नाही याची माहिती मिळवू शकता. तसेच जर का समोरच्या व्यक्तीचा अकाउंट फ्रीज झाला असेल तर तुम्ही ते पैसे परत मिळवू शकता. धन्यवाद.